नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक भरती 2024 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक भरती 2024 ही भरती निघाली असून महाराष्ट्र सरकारची ही नोकरी आहे। पद संख्या किती आहे तिथे 700 जागांसाठी भरती निघाली असून खूप चांगल्या जागांसाठी भरती आहे। तर आपण संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये पाहूया। सरळ सेवा नौकर भरती बाबतची विस्तृत जाहिरात बघा। हे क्लेरिकल, वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदाकरिता आणि इतर पदाकरिता ही जाहिरात निघालेली असून बघा, दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ली अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील आधिपत्याखाली असलेले सेवक मानधनानुसार रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याबाबत बँकेने दिनांक 12/9/2024 रोजी दैनिक सकाळ व लोकमत या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरिता बँकेस निवडसूची तयार करावयाची आहे। याकरिता पात्र उमेदवाराने विविध नमुन्यातील केवळ ऑनलाईन पद्धतीने बघा या बँकेच्या वेबसाईटवरती किंवा भरतीच्या या वेबसाईटवरती अर्ज मागवण्यात येत आहेत आणि इथे इम्पॉर्टंट डेट सुद्धा दिलेले आहेत। याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। पहा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर भरती 2024 ही भरती आहे। पदांचे नाव कुठले कुठले आहेत बघा। कुठल्या पदांसाठी ही जाहिरात आहे? जनरल मॅनेजर, डिप्टी मॅनेजर, इन्चार्ज प्रथम श्रेणी, क्लेरिकल, वाहन चालक, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी 700 जागांसाठी ही भरती होणार आहे। त्याच पद्धतीने वॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण। किती जागा आहेत, किती पदांसाठी, कोणत्या पदांसाठी किती वॅकन्सी आहेत त्याबद्दल माहिती पाहूया। जनरल मॅनेजरसाठी 1 जागा आहे, मॅनेजरसाठी 1 जागा आहे, डिप्टी मॅनेजरसाठी 1 जागा आहे, इन्चार्ज प्रथम श्रेणीसाठी 1 जागा आहे, क्लेरिकलसाठी 678 जागा आहेत, वाहन चालकासाठी 4 जागा आहेत, सुरक्षा रक्षकसाठी 5 जागा आहेत। अशा पद्धतीने 700 जागांची ही वॅकन्सी आहे। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता पाहूया। जनरल मॅनेजरसाठी BE, BTech, MCA, MCS, ME हे एज्युकेशन लागणार आहे। त्याच पद्धतीने मॅनेजरसाठी संगणक BE, BTech, MCA, MSc लागणार आहे। डिप्टी मॅनेजरसाठी BE, BTech, MCA, MCS लागणार आहे। इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणकसाठी BE, BTech, MCA, MCS लागणार आहे। क्लेरिकलसाठी बघा ग्रॅज्युएट इथे लागणार आहे। वाहन चालकसाठी 10वी पास असणे गरजेचं आहे। सुरक्षा रक्षकसाठी ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आपण पाहूया सॅलरी किती भेटणार आहे, तुम्हाला वेतन कसं असणार आहे याबद्दलची थोडक्यात मी माहिती इथे सांगणार आहे। बघा, जनरल मॅनेजरसाठी 3600 5,600 ही अशा पद्धतीने दिलेलं आहे। तर काही वेतन समजत नाही कशा पद्धतीने दिलेलं आहे, मला वाटतं दिवसाची दिलेलं आहे। इथं 3600 रुपये तुम्हाला भेटणार आहे, इथं 2000 रुपये, इथं 1500 रुपये, इथं 535 रुपये, इथे 228 रुपये अशा पद्धतीचं डेलीच्या विचारावर इथं मानधन दिलेलं आहे। वाहन चालकासाठी 190 रुपये आणि सुरक्षा चालकासाठी 175 रुपये। इथे तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता, वेतन श्रेणी कशा पद्धतीने दिलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया। बघा, इथे तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे काय काय लागणार आहेत याबाबतची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। जनरल मॅनेजरसाठी किंवा डिप्टी मॅनेजरसाठी आणि इन्चार्जसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत इथे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेल्या सर्व शैक्षणिक अनुभवाचा कागदपत्राची मूळ व झेरॉक्स प्रमाणित पत्र, विविध महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याबाबतचा पुरावा, महाराष्ट्र शासन राज्यपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता 10वी प्रमाणपत्र ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत। कुणाकुणासाठी? जनरल मॅनेजर, डिप्टी मॅनेजर आणि इन्चार्जसाठी कुठले कुठले कागदपत्रे लागणार आहेत, तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत। त्याच पद्धतीने क्लेरिकलसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत? उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेले सर्व शैक्षणिक अनुभवाच्या कागदपत्राचे मूळ व 1 झेरॉक्स प्रमाणित पत्र, विवाहित महिलाच्या बाबतीत नावात बदल झालेला पुरावा आणि महाराष्ट्र शासन राज्यपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा इथे महिलांसाठी लागणार आहे। आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र। बघा, जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 10वीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार। आणि त्याच पद्धतीने वाहन चालकासाठी काय लागणार आहे? उमेदवारांनी ऑनलाईन
अर्जात उल्लेख केलेले सर्व शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्राचे मूळ व एक झेरॉक्स प्रमाणित पत्र उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियम 1988 क्रमांक 59/1988 प्रमाणे वैध कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन LMV चालविण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असावा। जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र इथे असणे गरजेचे आहे। आणि सुरक्षा चालकासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेले सर्व शैक्षणिक अनुभवाच्या कागदपत्राची मूळ व एक झेरॉक्स प्रमाणित पत्र उमेदवारांच्या नावात बदल असल्यास महाराष्ट्र शासन राजपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया। बघा, त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया। इथे तुम्हाला किती फी लागणार आहे बघा, शुल्क रुपये आणि GST सहित 18% तुम्हाला इथे GST लागणार आहे। एकूण पैसे किती लागणार आहेत बघा, जनरल मॅनेजर, डिप्टी मॅनेजर आणि यासाठी तुम्हाला 885 रुपये इथे तुम्हाला शुल्क अर्ज शुल्क लागणार आहे। 885 त्याच्यामध्ये 750 रुपये तुमची फी आणि 175 रुपये तुम्हाला GST लागणार आहे। त्यासहित 885 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क असणार आहे। त्याच पद्धतीने बघा, इथे क्लेरिकलसाठी आणि वाहन चालकासाठी सुरक्षा रक्षकसाठी किती फी असणार आहे बघा, इथे GST सहित इन्क्लूड आहे फी। आणि त्याच पद्धतीने क्लेरिकलसाठी 749 रुपये लागणार आहे आणि वाहन चालकासाठी 696 लागणार आहे आणि सुरक्षा रक्षकसाठी सुद्धा 696 रुपये अर्ज शुल्क तुम्हाला इथे असणार आहे। बघा, इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचे दिनांक 13 सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख बघा, तुम्हाला ऑनलाईन परीक्षापत्र डाउनलोड करण्याची तारीख सुद्धा दिलेली आहे। बँकेच्या संकेतस्थळावर अहिलिदा प्रकाशित करण्यात येईल बघा, तुम्हाला इथे प्रकाशित करण्यात येईल। ऑनलाईन परीक्षा सुद्धा कधी होणार आहे त्या वेळेनुसार तुम्ही इथे वेबसाईट बघणे गरजेचं आहे, त्यानुसार तुमची एक्झाम होणार आहे। तर इथे बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल। कागदपत्रे पडताळणी करण्याची किंवा मुलाखतीस दिनांक सुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। आणि जॉब ठिकाण कुठे आहे आणि अहमदपूर आहे। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर अहमदनगरला ही जॉब आहे, अहमदनगरला। आणि अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन अर्ज पद्धत तुम्ही इथे करू शकता आणि जॉब ठिकाण कुठे आहे तर अहमदनगर आहे। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 21 सप्टेंबर 2024 म्हणजे भरपूर दिवस आहे। त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मध्ये संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये चेक करू शकता, ही अधिकृत वेबसाईट आहे। त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हा प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती तुम्हाला इथे सांगेन। बघा, हाऊ टू अप्लाय फॉर्म वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत। बघा, वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF भेटेल, ते तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि तो वाचू शकता। त्याच पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। बघा, तुम्हाला अर्ज कसं सादर करायचं याबद्दल पण संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता। अर्ज करण्यासाठी खाली दिलेले लिंकवर क्लिक करा। बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, तिथं जाऊन तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे, त्याआधी तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरून घेऊ शकता। अशा पद्धतीची ही इन्फॉर्मेशन होती। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।